नमस्कार मित्रांनो, मी पाटील बानडी ग्रामीण हंगामा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, सर्वात प्रथम सर्वांना ओम साईराम, जय जनार्दन स्वामी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत कारण आपल्याला आज सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला लोखंडी रॉड जो अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे, या कामावर आपला विश्वास आहे का? माझा पहिला प्रश्न सर्वांना असा मला कमेंट करून नक्की सांगायचंय. मित्रांनो, ज्या कामावर आपण 100% सक्सेस मिळवलेला आहे त्या कामावर आपला विश्वास आहे का? आज 3.5 फुटी 6 mm रॉड अख्ख्या महाराष्ट्रात गाजते. हा तुम्हाला यूज करता येतो का? याचा वापर करता येतो का? हा कसा वापरायचा? याचं वापरण्याची पद्धत कशी आहे? लाईन धरायची पद्धत कशी आहे? त्याच्यानंतर आपण लाईनीवर जाताना आपण कुठल्या पद्धतीने हा रॉड धरला पाहिजे, त्याच्यानंतर आपण लाईनीवर गेल्यानंतर आपली लाईन कशी ओळखायची. मित्रांनो, हे रॉड त्याच्यानंतर लाईनीवर गेल्यानंतर लाईनीचा प्रेशर कसा चेक करायचा आहे, रॉडचं काम काय मित्रांनो, हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटणार आहे. तर सर्वप्रथम महत्वाचं काय आहे की आपल्याला लाईन कशी धरायची. तुम्ही नीट लक्षात घ्या, आपल्याला जी पाण्याची मेन लाईन आहे ही कशी धरायची. आणि जवळजवळ 99.9% महाराष्ट्रात ह्या लोखंडी रॉडचा यूज सर्व आपले पानडी मित्रांनी केलेला आहे. तर याचा अनुभव सगळ्यांना आहेच आहे. जे नवीन आहे त्यांच्यासाठी मित्रांनो की हा 100% सक्सेस हे काम करतं. फक्त त्याचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे, तो तुम्हाला वापरता आला पाहिजे, त्याची धरण्याची पद्धत तुम्हाला जमली पाहिजे. काय होतं माहितीये का, 3.5 फुटी आहे, अर्धा फूट आपल्याला आडवा बेंड करायचा आणि लांब आपला 3 फूट राहतो. धरायला थोडी तकलीफ होती. ज्यानंतर आपण काय होतं, आपण ज्यावेळेस रॉड धरून लाईनीकडे जातो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला तो रॉडचं वजन जास्त वाटतं आणि आपण कालांतराने काय करतो माहितीये का, त्याचं वजन झापता येत नाही म्हणून आपण त्याला कट करतो आणि त्याची लेंथ आहे ती कमी करून टाकतो. तर मित्रांनो, तुम्ही जर लेंथ कमी केली तर तुम्हाला प्रेशर पकडता येईल का? तुम्हाला प्रेशर लक्षात येईल का पाण्याचा? नाही. लेंथ जर कमी झाली, 3.5 फुटीचं काम काय, आपल्याला लाईन पकडून द्यायचं आणि लाईनीचा प्रेशर ओळखायचा. महत्वाचं काय, आपण जर ह्या पद्धतीने जर पकडतोय मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला हा बॅलन्स करता आला पाहिजे. महत्वाचा हा बॅलन्स ज्याला करता येतो ना, तो या कामात 100% सक्सेस होतो. तर मी आज तुम्हाला ह्याच कामाची पद्धत, तुम्हाला रॉड कसा धरता, या रॉड धरण्याची पद्धत काय आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाण्याची लाईन कशी चेक करता, तुम्हाला आज मी दाखवून देणार आहे मित्रांनो. तर हे 3.5 फुटी रॉड खूप महत्वाचं म्हणजे खूप छान काम करतं मित्रांनो. तुम्हाला हे करता आलं पाहिजे. हे जर काम केलं तर 100% तुम्ही सक्सेस होणार आणि तुम्हाला पानडी म्हणजे पाणी सापडण्यापासून तुम्हाला कोणी रोखणार नाही मित्रांनो. म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला की जे तुम्ही पाणी शोधताय, तुम्ही पाणी शोधक झाल्याशिवाय राहणार नाही. तर 100% आपण हेच काम करणार आहे की आपण तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला याचं महत्व मी तर सांगितलंच आहे की ह्याच्याशिवाय काम होतच नाही मित्रांनो. जे कोणी असं कुठलंही काम करू, पानडी मित्र असो, कारण हा प्रथम रॉड आपल्याला हातात घ्यावा लागतो आणि याच्यावरच आपल्याला पहिलं सर्वे करावं लागतं, फिरावं लागतं. त्याच्यानंतर बाकीचे इक्विपमेंट असतात ते घेऊन फिरावं लागतं. पण सर्वात प्रथम महत्वाचं काम म्हणजे आपल्या रॉडचं आहे मित्रांनो. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माहिती का, जसे आपण पाटीवर लिहायला पेन्सिल घेतो, जसं मास्तर आपल्याला शिकवतो की एक दोन कसे लिहायचे, त्याच पद्धतीचा मित्रांनो 3.5 फुटी रॉड आपल्याला कसा यूज करायचा आम्ही ते थोडक्यात शिकायचा प्रयत्न करतोय. की आम्ही काय खूप महान नाहीये, पण आम्ही जो अनुभव घेतलेला आहे हा तुम्हाला शेअर करतोय मित्रांनो आणि तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. असं नाही का आम्ही खूप 100% सक्सेस आहे आणि खूप महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आम्ही प्रसिद्ध आहेच आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे. पण हा नाही का आम्ही खूप महान आहे. बाई जे ते ज्या त्याच्या पद्धतीनं पाणी बघतं, जो तो प्रत्येकाचा अभ्यासाचा क्रम वेगळा आहे, पण आपण दिला पाहिजे, वाटला पाहिजे आणि तो तुम्हाला घेता आला पाहिजे. घ्यायचा म्हणजे कसा की तुम्हाला याचा वापर नक्की करता आला पाहिजे, पण वापर करायचा कसा हे तर तुम्हाला जमलं पाहिजे की नाही. निसं काय उचलली जीभ लावली टाळवला. आता मेसेज करणार आहे काही, ते काय करते, उचलली जीभ लावली टाळवला. मी आता नाव नाही घेणार, पण आपण याच्यावर अभ्यास करायचा कसा. अरे बाबांनो, तुम्हाला याच्यावर अभ्यास खूप काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन करावं लागणार आहे. जसं तुम्ही मास्तरनी सांगितलं घरी तुम्हाला एखादं पॅरेग्राफ लिहून आणायचं आहे, तर लहान बाळाला तुला घरी आले आई वडील काय करता, घरी येऊन शिकवतात त्याला, त्याचा अभ्यास काय शाळेचा हे त्याला विचारत्या पहिलं, मग तो पाटीवर लिहायला लावत्या, त्याच्यानंतर किंवा वही असते त्याच्यावर लिहायला लावत्या, तेव्हा ते शाळेत गेल्यावर शिक्षक चेक करतो ना. तसंच हे काम आहे मित्रांनो. आम्ही जे शिकवतो ना ते जीव जोडून का शिकवतो की चला बाबा आपल्यापासून कोणाच तरी भलं होत असेल ना, तर नक्कीच 100% याच्यात आमचा काही हेतू नाही की बाई आम्ही तुम्हाला शिकवतोय ना आम्ही खूप महान आहे. अजिबात नाही, आम्ही काहीच मान नाही. आम्ही पण शिकतोय आणि तुम्हाला पण शिकवतोय. आम्ही नेहमी शिकत राहणार आहे मित्रांनो. अरे पण आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक
म्हणतो ना गाव बदललं भाषा बदलती, तसं आमचं आहे. शहर बदललं म्हणजे गाव बदललं, पाण्याची जागा बदलली, तिथं शोधणं खूप कठीण आहे. पण आपल्याला गेल्यानंतर त्या भागामध्ये गेल्यानंतर पाण्याचं सर्चिंग कसं करायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आपल्याला कुठलं झाड दिसल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण इथं पॉईंट देऊ शकते. आपल्याला क्षेत्रात गेल्यानंतर लाईनीचा क्रॉस कसा काढायचा मित्रांनो हे तुम्हाला देता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ठीक आहे लाईनीचं एक सिंगल लाईन भेटतीये तर तिला क्रॉस लाईन कशी द्यायची असं तर आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, कधी कधी पूर्व पश्चिम लाईन सापडते, कधी कधी दक्षिण उत्तर नाही सापडत आहे. मग तुम्ही काय करायचं, आता जर तुम्ही पूर्व पश्चिम लाईन सापडती पण दक्षिण उत्तर नाही सापडत आहे, मग तुम्हाला आणखीन त्याला क्रॉस लाईन कशी द्यायची हे सुद्धा शोधता आलं पाहिजे तुम्हाला. तसंच आहे रॉडवर तुम्हाला काम करताना मित्रांनो, तुम्हाला त्याच्यावर खूप अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो दरवेळेस की तुम्हाला 4-6 महिने ह्या कामाला वेळ द्यावा लागणार आहे. तर मित्रांनो तुम्ही काय करा, काळजीपूर्वक ह्या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो. हे काम काय एवढं खूप अवघड नाहीये, पण तुम्ही याचं जर एक म्हणतो ना काय त्याचा निश्चय जर केला, मला जर ठाण मांडली की आपल्याला याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे आणि आपल्याला घरी राहून आपल्याला पाणी शोधायचं आहे, तर पाणी शोधणं म्हणजे काय, तर रॉड घ्यायचा मित्रांनो आणि याच्यावर अभ्यास करायचा. पण अभ्यास करताना आपल्याला जवळजवळ याला 4 ते 6 महिने आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. आता काय झालं माहिती, युट्यूबमुळे आपल्याला इतकं सोपं झालेलं आहे शिकण्याचं की तुम्ही कुठले व्हिडिओ बघा, म्हणजे कोणाचे व्हिडिओ बघा युट्यूबला, तर नक्कीच त्याचं अनुकरण करा आणि त्या गोष्टीवर आहे ना लक्ष केंद्रित करून तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. याचा अभ्यास व्यवस्थित करा. याची धरण्याची पद्धत कशी आहे, लाईनीवर गेल्यानंतर लाईन पकडायची कशी, म्हणजे तो लाईनवर गेले पण एक्झॅक्ट त्याचा सेंटर पकडायचा कसा, त्याच्यानंतर तो आपण लाईनीवर गेल्यानंतर याचा प्रेशर ओळखायचा कसा, याच्यावर एक 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 म्हणजे तुम्ही एक एक व्हिडिओ बघून तुम्ही एक क्रम राबवून तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही याच्या 100% सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम जर केलं तर तुम्ही ह्या कामात 100% यशस्वी होणार. माझा शब्द आहे मित्रांनो, 100% नाही पण 99% तुम्ही यशस्वी होणार. 100% या जगात कोणीच यशस्वी नाहीये. आपण मशीन घ्या, कुठल्याही इक्विपमेंट घ्या, काही घ्या, या जगात अजून कोणीही 100% सक्सेस झालेलं नाहीये. पण आपण 99.9% आपण प्रयत्न करतो की या कामावर आपण आपल्यापर्यंत चांगलं काम पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. की चला की आपले शेतकरी मित्र आहे, शेतकरी बांधव आहे, त्यांना हे काम सोपं जावं, घरगुती व्यवस्थित चेक करता येतो. काय होतं, बरेच लांबून कॉल येतात मित्रांनो, जवळ 400-500 किलोमीटर, कधी कधी 600 किलोमीटर कॉल येतो. आपल्याला इथपर्यंत जाणं शक्य नाहीये ना, तर त्याच्याकरता काय, त्याच्यामुळे आपण युट्यूबला आपल्यापर्यंत पोहोचतो युट्यूबमुळं आणि आपल्याला सोप्या भाषेमध्ये शिकवायचं काम करतो मित्रांनो. आता भाषण बंद करतो आणि रॉड कशा पद्धतीने धरायचं, लाईन कशी पकडायची थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. चला तर मित्रांनो काय करायचं माहितीये का, सर्वप्रथम आपल्याला 3.5 फुटी रॉड घ्यायचा आहे आणि त्याला अर्धा इंच बेंड करायचा आणि 3 फुटी आपल्याला लांबी ठेवायची त्याच्यावाली. तर त्याची धरायची पद्धत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो. सोपी भाषा आहे. मला व्हिडिओ बनायचं कारणच हे की कळकळून की आपले शेतकरी मित्र व्यवस्थित पाणी बघण्यासाठी शिकले पाहिजे घरगुती. तर घरी बसून पाणी कसं शिकायचं हे मित्रांनो तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो 3.5 फुटी रॉड घेतला आपण. या बघा अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या बोटांवर जी काय रेषा आहे त्याच्यावर ते रॉड ठेवून आहे ना, आपल्याला 1 इंच सोडून पुढं तर रॉड या पद्धतीने आपल्याला उचलायचा आहे. तर आपल्याला हे रॉड उचलताना आपल्या बेंबीच्या लेवलला एक म्हणजे अर्धा फुटाचा पुढे हात धरायचा आहे. त्याच्यानंतर जी जमीन लेवल आहे ती पॅरलल झाली पाहिजे, म्हणजे एकदम स्ट्रेट झाली पाहिजे. रॉड असे खाली वर नाही झाले पाहिजे. वर जर झाले तर तुम्हाला या शेप बेंड होतील मित्रांनो. तर आपल्याला असं वाटलं पाहिजे मित्रांनो की हे रॉड आहे ना असे प्लेन सरळ राहिले पाहिजे, ना की वर किंवा असे खाली जर झाले तर अतिउत्तम गोष्ट आहे, म्हणजे ते काय ते लोड घेऊन पाठीमागे येतील. पण वर झाले तर ऑटोमॅटिक हे बघा जिथं लाईन नाही तिथे पाठीमागे जाण्यास सुरुवात होती. तर आपला कापून याच्या आधी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो की आपल्याला लाईनीची रुंदी कशी शोधायची, त्याच्यावर तो व्हिडिओ झालेला आहे. तर आपण काय करू, त्याच ठिकाणी तुम्हाला ती लाईन कशी धरायची आता रॉडवर दाखवून देतो. आपण तो नारळावरती लाईनीची रुंदी कशी चेक करायची आणि आता रॉडवर आपल्याला लाईन कशी एक्झॅक्ट पकडायची तुम्हाला दाखवून देतो. चला लगेच. हे बघा रॉड धरण्याची पद्धत आहे. पोटापासून असा अर्धा फूट अंतर सोडायचं आहे. दोन्ही हातामध्ये दोन्ही हात अंतर अर्धा फुटाचं अंतर राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर पॅरलर जमिनीचे पॅरलर आपले रॉड असे राहिले पाहिजे आणि सरळ आपल्याला लाईनीकडे चालायचं आहे. चला मित्रांनो एकदम सोपी मेथड आहे, मी थोडक्यात दाखवून देतो. याच्यावर काही खूप मोठा मी व्हिडिओ बनवणार नाही, पण लाईनीपर्यंत जावंच तर फक्त तुम्हाला एकदाच दाखवणार आहे. ही बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. काय होतं रिपीट जर केलं तर तुम्हाला सुद्धा ते हे बघा लाईनीवर आलो, रॉड ऑटोमॅटिक पाठीमागे गेले आपले. पण पाठीमाग गेल्यानंतर तुम्हाला हाताला असा प्रेशर येईन
तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की याच्यात पाणी आहे की नाही आहे. हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता हे बघा लाईनीवर आलो, हे बघा रॉड पाठीमाग गेले. फक्त रॉड धरायची तुम्ही पद्धत लक्षात घ्या. आणि हे बघा आपलं 1 इंच जागा सोडलेली आहे, त्याच्यानंतर आपण पाठीमागे आलो, रॉड या पद्धतीने धरलेले आणि आपल्याला इथे यायचंय. लाईनीवर आलो, हे बघा रॉड फिरले. तर आता हे झालं आपल्याला लाईन कशी पकडायची, एक्झॅक्ट सेंटर कसा पकडायचं मित्रांनो. ते एक रॉड ह्या हातात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे आपली मधली, तर ह्या लाईनीपासून 1 फूट अंतरावर आपल्याला रॉड टेकवायचा आहे. 1-1.5 फूट अंतर तुमचा जेवढा हात लांब जाईल तेवढं टेकवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट सेंटर असं जी लाईन आपण रॉड फिरले होते त्या लाईन इकडे आपल्याला रॉड असा वडीच आणायचा आहे घसरून. तर जिथं असा वडीच आणला का जमिनीला एकदम टेकून, आणि जिथं मेन लाईन आहे, 1 मिनिट मित्रांनो परत दाखवतो तुम्हाला, हे बघा असा घसरीत आणायचा आहे. जिथं जो सेंटर पॉईंट आहे तिथं तो रॉड आपल्याकडे असा मध्ये येतो आणि एक्झॅक्ट ती सेंटर पॉईंट होतो मित्रांनो. एकदम सोपी मेथड आहे, काहीच याच्यात अवघड नाही. तर मित्रांनो हे बघा या 3.5 फुटी रॉडवर आपल्याला पाणी कसं चेक करता येतं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आपल्याला लाईनी कशी चेक करायची, लाईनीचे सेंटर कसा पकडायचा आणि आपल्याला रॉड कसे धरायचे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन याचा अभ्यासक्रम करा आणि याच्यावर प्रॅक्टिस करा मित्रांनो. तुम्हाला जर रोज प्रॅक्टिस करायला वेळ भेटत नसेल तर एक तुम्हाला 2 दिवसातून 3 दिवसातून अशी प्रॅक्टिस करा. पण याची प्रॅक्टिस करताना तुम्ही कमीत कमी 4 ते 6 महिने याच्यावर प्रॅक्टिस करा आणि मग स्वतःचा पॉईंट काढा मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला 100% सक्सेस मिळणार आहे. हा या रॉडचा आत्तापर्यंत सक्सेस रेट आहे मित्रांनो. तर 100% याचं काम आहे. हे पाणी तुम्हाला दाखवतोय बघा, आज महाराष्ट्रात हे गाजलेलं आहे. ते रॉडचं खूप म्हणजे प्रेशर पकडणं किंवा जमिनीवर ज्यावेळेस आपण ही रॉड घेऊन फिरतो लाईन शोधणं याच्यावर खूप सोपं जातं मित्रांनो. म्हणून ही मेथड खूप सोपी आहे. त्याच्यावर नक्कीच तुम्ही काळजीपूर्वक काम करायचं आहे, काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. जर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही. जर नवीन तुम्हाला काही शिकायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सजेशन करा. ते तुम्हाला नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि तुम्हाला शिकवण्याचं काम करायचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय, टेक केअर.